म्हटलं जातं एकंदरीत दोन पालकमंत्र्यांच्या पदाला स्थगिती देखील केंद्राकडून देण्यात आलेली आहे, नाशिक आणि रायगड. दिल्लीतून त्याचे सगळे सूत्र हल्लेत अशा पद्धतीने चर्चा सुरू आहे. याच्यावरती महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पदावरून दंगल सुरू आहे. त्याला दंगलच म्हणायला पाहिजे, कारण रायगडच्या पालकमंत्री पदावरून त्या जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी दंगल करणं, टायर जाळणं, गाड्या अडवणं, तटकरे यांच्या विरुद्ध घोषणा देणं, धमक्या देणं, आणि नाशिकच्या बाबतीतही तेच घडलं. बीडच्या पालकमंत्रीपदाचाही तसा घोळच आहे. हे सगळं चित्र पाहता महाराष्ट्रामध्ये जे बहुमत यांना मिळालेलं आहे त्या बहुमताचा हे अनादर करत आहे. मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर. एकनाथ शिंदे यांची नाराजी त्या संदर्भात आहे. एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी त्या संदर्भात आहे. पालकमंत्रीपद हे निमित्त आहे. इतकं बहुमत असलेला मुख्यमंत्री, स्वतःचं बहुमत आहे त्यांचं भाजपचं, तरीही ते आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात पालकमंत्रीपदाच्या. हे आश्चर्य आहे. एरवी कडक कठोर शिस्त सहन करणार नाही, बेशिस्त वगैरे, बरं का, मी राज्य चालवतोय. मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली? कारण काय? आणि पालकमंत्री पदासाठी इतका हावरटपणा का? आपण मंत्री आहात, आपण संपूर्ण राज्याचं काम करतो सगळे. जेव्हा एखादा मंत्री असतो तो राज्याचा असतो, जिल्ह्याचा असतो का, किंवा तालुक्याचा असतो का? अजिबात नाही. पण पालकमंत्रीपदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं फार मोठं बजेट आहे, म्हणून कोणाला तरी नाशिकचं पालकमंत्रीपद हवं आहे. रायगड जिल्ह्यामधले व्यवहार सगळ्यांना माहिती आहेत, सधन जिल्हा आहे. अनेक बाबतीत उद्योग आहेत, इंडस्ट्री आहे. त्यांना छळून जास्तीत जास्त खंडण्या कशा गोळा करता येतील असा एक तिकडे हिशोब नेहमी असतो. त्याच्यामुळे ही आर्थिक देवाणघेवाण, हावरटपणा, यातून या मारामारा सुरू आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल मुख्यमंत्री आहे, लाचार मुख्यमंत्री आहे, हे दाखवून दिले. आता त्याच्यावरती सर्वांस हस्तक्षेप केलेला आहे सर. इतकं शिंदेचं महत्त्व आजही आहे का केंद्रात? नाही, मला किती महत्त्व आहे माहीत नाही, पण ह्याच्यामधून जर केंद्रानं हस्तक्षेप केला असेल तर दिल्लीनं मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला आहे. आम्ही जे म्हणतो हे सरकार दिल्लीतून चालवलं जातं आहे महाराष्ट्राचं, मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, ह्या कलसूत्री बावले आहेत आणि त्यांचे दोरे जे आहेत त्यांच्या हातापायांना बांधलेले, हे दिल्लीतून नाचवले जात आहेत. हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की मुख्यमंत्री निर्णय घ्यायचा प्रयत्न करत आहेत, मुख्यमंत्री सरकारमधील गुंडागर्दी मनमानी मोडण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि दिल्ली रस्त्यावरती येऊन पालकमंत्रीपदासाठी दंगल करणाऱ्यांच्या बाजूने आहे. महाराष्ट्रामध्ये हे जे चाललं आहे यापूर्वी कधी घडलं नव्हतं की पालकमंत्रीपदासाठी दंगल. ज्या दोन पालकमंत्री पदासाठी ही स्थगिती दिली, रायगड आणि नाशिक, ते एकनाथ शिंदेंना मिळेल असं तुम्हाला वाटतं का, की ते पुन्हा जे जुने होते? बघा, महाराष्ट्रातून दिल्लीला कोण जास्त थैल्या देत आहे त्याच्यावरती त्या नेत्याचं वजन दिल्लीत ठरतं. एकनाथ शिंदेंचं ज्या अर्थी ऐकलं गेलं आहे त्या अर्थी आम्ही जे ऐकतोय ते खरं आहे की कधी नव्हे इतक्या थैल्यांचा व्यापार महाराष्ट्रात आणि दिल्लीतल्या राजकारणामध्ये झालेला आहे. आणि अनेक झारखंडपासून अनेक निवडणुकांचा खर्च हा महाराष्ट्रातल्या या नेत्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे त्याची किंमत जर असेल तर ती त्यांना मिळत असेल. मी सातारा जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे, प्रकल्पांसाठी गावी आलोय असं स्पष्टीकरण बापरे,
गंमत आहे ही फार मोठी गंमत आहे. खरं म्हणजे काल महाराष्ट्रामध्ये बदलापूरच्या लैंगिक अत्याचारासंदर्भात हायकोर्टानं जे ताशे आणि जो निर्णय जाहीर केला, अहवाल जाहीर केला आणि लैंगिक अत्याचारातला जो आरोपी आहे अक्षय शिंदे, त्याचं एन्काउंटर नसून त्याचा खून झाला असा जो निष्कर्ष न्यायालयानं काढला आणि त्या 5 पोलिसांवरती गुन्हे दाखल केले, त्याला जबाबदार कोण आहे? माझं असं म्हणणं आहे की लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना शासन व्हायला पाहिजे, कठोर शासन व्हायला पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये संजय रॉय याने अत्याचार आणि खून केला, त्याला जन्मठेप झाली ताबडतोब. न्यायालयानं निकाल दिला, फास्ट ट्रॅक कोर्टावर चालला. त्याला आता फाशीची शिक्षा व्हावी म्हणून ममता बॅनर्जींचं सरकार हे वरच्या कोर्टात चाललेलं आहे. या संदर्भात सुद्धा हे करता आलं असतं. ताबडतोब फास्ट ट्रॅक खटला चालवून या संदर्भात संबंधित आरोपीला कठोर शिक्षा, जन्मठेप, फाशी जी का असेल ती हे देणं सहज शक्य होतं. पण त्या आरोपीचं खोटे एन्काउंटर केलं का? विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला थोडंसं सिंपथी मिळावी या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली. 5 आरोपी त्याच्यामुळे फासावर जात आहे. 5 पोलिसांना फासावर लटकवण्याचं काम त्यावेळेला कोणी केलं? या संदर्भात खरं तर गृहमंत्री तेव्हाचे जे होते त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तुम्ही अंधारात होताच का? माझं म्हणणं आहे गृहमंत्र्यांना, या संदर्भात तुम्ही अंधारात होता, नंबर 1. आणि या 5 पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय हे हत्याकांड केलं का? मग पोलीस आयुक्त त्यावेळेचे कोण आहेत? त्यांना गुन्हेगार ठरवायला पाहिजे, त्यांच्यासुद्धा गुन्हा दाखल पाहिजे. याशिवाय त्यावेळचे तेव्हाचे पालकमंत्री जिल्ह्याचे कोण होते? जे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि तेच ठाण्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या परवानगीशिवाय हे हत्याकांड झालं का? जर झाला असेल तर पालकमंत्र्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अक्षय शिंदे याची हत्या झाली किंवा त्याला एन्काउंटर केल्याचं दुःख नाही, आपण ज्या पद्धतीने घडवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न झाला महाराष्ट्राच्या जनतेला, मग जर तुम्हाला एवढीच चिंता आहे आणि आम्ही हे नराधाम खतम करू, मग त्याच भागामध्ये विशाल गवळी नावाच्या एका गुन्हेगारानं एका मुलीचा तिच्यावर लैंगिक शोषण करून तिचा खून केला, त्याचं एन्काउंटर का नाही केलं? तुमच्याच जिल्ह्यात काही निवडणुका होऊन गेल्या होत्या, त्याचं एन्काउंटर का नाही केलं? बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखचा हत्या आणि खून झाला, हत्या झाली भर रस्त्यावर, त्या आरोपींचं एन्काउंटर तुम्ही का नाही केलं? मग अशा प्रकारे खून करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही तोच न्याय दिला पाहिजे. 2019ला जो पहाटेचा शपथविधी झालेला होता ते एक षडयंत्र होतं, ते कुणी रचलं माहित नाही. उद्धव ठाकरे, काँग्रेस हे षडयंत्र रचू शकत नाहीत, मग कुणी रचलं असा छगन भुजबळांनी सवाल केलेला आहे. हे छगन धनंजय भुजबळ मुंडेंना केला तो सवाल, कारण हा आरोप धनंजय मुंडेंनी 3 दिवसांपूर्वी बघा, हा दोघांमधला वाद आहे. शपथविधी झाला, पार पडला, त्यात सगळेच जवळजवळ सामील होते, प्रत्येकजण सामील होता त्या गुन्ह्यामध्ये ना. पण तो गुन्हा फसला, गुन्ह्याला वाचा फुटली. आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. धनंजय मुंडे म्हणतायत मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला अजित पवारांना, मग आता का नाही प्रयत्न केला? आता का नाही त्यांना अडवलं? आपल्या काकांच्या पाठीत खंजीर खुपसत असताना तुम्ही पाहत होतात, किंबहुना त्या अजित पवारच्या मंगळाला तुम्ही बळ देत होतात, तुम्ही आता का नाही अडवलं? आता कसल्या चर्चा करताय? चला, उदय सामंत म्हणतायत राजकीय भूकंप होणार, 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. 15 आमदार म्हणजे शिंदे गटाचेच 15 आमदार त्यांच्या संपर्कात. राहुल शेवाळे म्हणतात 23 तारखेला मोठा भूकंप आहे. बघा, तुमच्या पक्षाचे आमदार खास करून राहुल शेवाळे काय बोलतात त्याच्यावर जाऊ नका. राहुल शेवाळ्यांचा पराभव शिवसेनेनं केलेला आहे, दारुण. कोणाचं काय तुम्ही फार महत्त्व देताय? आता काय किती फोडाफोडी करणार आहेत ते? तुमचा पक्ष भविष्यात टिकतोय की नाही हे तुम्ही आधी, जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत तुमचा पक्ष टिकेल, एवढंच मी सांगतो.
त्यानंतर तुम्हाला कोणालाही भविष्य आणि भवितव्य नाही. तुम्ही तुमचे सगळे लटकते आणि भटकते आत्मा होणार आहेत. नंतर या दारातून त्या दारात, ह्या दारातून सगळे लटकते भटकते आत्मा फिरणार आहेत. अमित शहांचा आशीर्वाद आहे म्हणून निवडणूक आयोग तुमच्या पाठीशी आहे. अमित शहांचा आशीर्वाद आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय हवा तसा निकाल तुम्हाला देतो आहे. अजून काय आहे तुमच्याकडे? प्रचंड पैसा आहे म्हणून तुम्ही निवडणुका जिंकताय. बाकी तुमची स्वतःची विचारधारा काय आहे, तुमचा पक्ष काय आहे, लोक विकत घ्यायचे, मतदार विकत घ्यायचे, संस्था विकत घ्यायच्या सगळ्या आणि निवडणुका लढायच्या. हे सगळं अमित शहा यांच्या करंगळीवरती उभं असलेलं पाप आहे. हे त्यांना मी सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सगळे गड किल्ले आहेत त्याच्यावरचं अतिक्रमण हटवलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत या अतिक्रमण सगळं हटवायचे आदेश दिलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना हे अशा प्रकारे एक वैभव प्राप्त होणार असेल तर हे मोठं काम आहे. आणि जर राज्याचे मुख्यमंत्री यात लक्ष घालणार असतील तर नक्कीच आम्ही त्यांना पाठिंबा देतो. चले आपका कुछ आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची परत काय बैठक होणार आहे का? कारण सुप्रीम कोर्टात ती तारीख पण परत पुढे गेली. तुम्हाला असं कोणी सांगितलं की ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातली बैठक होती? हे तुम्हीच ठरवता, मीडियाच ठरवते आम्ही का भेटलो. हे काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये प्रदीर्घ बैठक झाली. 1.5 तासापेक्षा जास्त काळ बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील उपस्थित होते आणि नक्कीच विधानसभेचे निकाल लागल्यापासून अशा प्रकारची चर्चा 2 नेत्यांमध्ये झाली नव्हती. महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक या संदर्भात अनेक बातम्या येत आहेत. त्याच्यामुळे 2 प्रमुख नेत्यांनी या सगळ्या संदर्भात चर्चा केली. कोळसे पाटलांनी पुण्यात आंदोलन केलं होतं, आता ते दिल्लीत करतायत. उत्तमराव जानकर पण त्यांच्यासोबत असणार आहे. जंतर मंतरवर आंदोलन होणार आहे ईव्हीएमच्या विरोधात. कधी आहे? 23 तारखेला. ठीक आहे ना. आम्ही ईव्हीएमच्या संदर्भात जे जे आंदोलन होते त्या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होत असतो. मग उत्तम जानकर असतील किंवा आप असेल आम्ही करत असतो. कुछ है हिंदी में बोलिए. क्या है? कौन राहुल शिवाली? कौन है मुझे बताइए. कौन है? चुनाव हार गया एक व्यक्ति है. हाँ, वो कुछ भी अनाप शनाप बात करता है. ये पार्टी टूटेगी. देखिए आपकी पार्टी जो है वो अमित शाह जी की मेहरबानी के ऊपर चल रही है. भाई आपका क्या है? आप आपकी पार्टी संभालो. जब तक अमित शाह पावर पे है तब तक शिंदे की पार्टी चलेगी. बाद में आप सबका लटकता भटकता आत्मा होने वाला है. ना शिवसेना अभी टूटेगी. जो टूटने वाले थे वो बेईमान चले गए. उसमें एक राहुल शेवाळे है, एकनाथ शिंदे है, अजित पवार है. अब जो बचे हैं वो बहुत ही लॉयल ईमानदार लोग हैं जो पार्टी में बचे हैं और हम पार्टी आगे लेकर जा रहे हैं. ये राहुल शेवाळे जैसे लोगों को हमारी पार्टी की चिंता करने की ज़रूरत नहीं है और आप भी उनको ज़्यादा महत्व मत दीजिए. सर, बांग्लादेश का जो बेसिकली बांग्लादेशी एंगल आया है आपका सैफ अली खान, उसमें आपको क्या कहना है? क्योंकि अब कहीं ना कहीं मुंबई में बहुत सिक्योरिटी की भी है. मुंबई में सिक्योरिटी ठीक है. ये भारतीय जनता पार्टी हवा बना रही है. जब भी कुछ होता है तो बांग्लादेशी का मुद्दा लाएंगे. चुनाव आता है, अभी चुनाव आया ना मुंबई का, तो बांग्लादेशी का मुद्दा लाएगा. अगर बांग्लादेशी मुंबई में, महाराष्ट्र में, देश में है तो जिम्मेदार कौन है? आपका गृहमंत्री है देश का. आपके देश के गृहमंत्री जो है वो क्या कर रहे हैं? आपके डिफेंस मिनिस्टर है. वहाँ से सीमा पार, बॉर्डर पार करके बांग्लादेशी कैसे घुस रहे हैं आप बताइए. तो ये जिम्मेदारी भारतीय जनता पार्टी की. अगर बांग्लादेशी एक भी घुस गया है मुंबई में तो उनकी है. तो जवाब दीजिए. दिल्ली एलजी ने भी पत्र लिखा है दिल्ली सीपी को इसी के लिए कि बांग्लादेशियों के लिए. अभी आपको चुनाव के बाद, जब चुनाव हो रहा है तो आपको बांग्लादेशी के बारे में आपको सोच रहे हो आप. उसके पहले क्यों नहीं सोच रहे थे? गृहमंत्री राजनाथ सिंह जी थे ना. बाद में अमित शाह जी है, डिफेंस मिनिस्टर राजनाथ सिंह जी थे. तो आप 10 साल आपकी सरकार है, तो आप मुझे बताइए ये रोहिंग्या और बांग्लादेशी कैसे घुस गए? आप लेटर लिखते हैं एलजी साहब, तो 10 साल में क्यों नहीं लिखा? 10 साल में आपको नहीं पता चला कि यहाँ दिल्ली में बांग्लादेशी है, मुंबई में बांग्लादेशी है, हाँ, या और किसी शहर में बांग्लादेशी है? जब चुनाव आता है
हाँ, तो चुनाव लड़ना है तो हिंदू मुसलमान करना है, भारत बांग्लादेश करना है और भारत पाकिस्तान करना है, और उनके पास है क्या? चलिए, अक्षय शिंदे एनकाउंटर के बारे में हाईकोर्ट ने बहुत बड़ा सवाल खड़ा किया है। मैंने बात किया ना। एनकाउंटर फेक है ऐसा बोला। देखिए, इस देश में चाहे उत्तर प्रदेश हो, चाहे महाराष्ट्र हो, चाहे बहुत सी जगह एनकाउंटर करना एक फैशन हो गया, और फेक एनकाउंटर। मैं मुंबई से हूँ, मुझे एनकाउंटर क्या होता है हमने हमारे आंखों से देखा है। सैकड़ों एनकाउंटर मुंबई में हो गए, और जो पुलिस अधिकारी होते हैं हमारे उन्हें एनकाउंटर स्पेशलिस्ट कहा जाता है, एनकाउंटर स्पेशलिस्ट। और मैंने 100 एनकाउंटर किया, 50 किया, अब तक 56, अब तक 100। ये क्या है? ठीक है, जो हार्डकोर क्रिमिनल है उनके बारे में ये निर्णय लेना पड़ता है, लेकिन अक्षय शिंदे के बारे में हमारा सबका कहना था कि फास्ट ट्रैक पर ये मुकदमा चलाइए और उनको फांसी पर लटकाइए, तो न्याय और कानून होगा, उसके साथ न्याय होगा। लेकिन अचानक से उसका एनकाउंटर किया। जब एनकाउंटर किया तो उसके हाथ में हथकड़ी आई थी। स्टोरी वो अरे स्टोरी तो ठीक से बनाइए, हाथ में एनकाउंटर है और जो पुलिस वाला है उसका रिवॉल्वर खींचकर उसने अंधाधुंध फायरिंग। ये स्टोरी किसी को आपको लगता है गले में उतरेगी? तो हाई कोर्ट ने एक इंक्वायरी कमेटी स्थापन किया और बताया ये सब गलत है। तो मेरा कहना है कि आपने 5 पुलिस अधिकारी जो थे उसके साथ उनके ऊपर आपने कहा कि उनके ऊपर गुना दाखिल करिए, तो क्या पुलिस कमिश्नर जिम्मेदार नहीं है? उस वक्त के गृह मंत्री जिम्मेदार नहीं है? उनको बताए बिना विदाउट परमिशन ऑफ होम मिनिस्टर आपने एनकाउंटर किया। जिस तरह से उछल रहे थे आफ्टर एनकाउंटर, इसलिए कि विधानसभा का चुनाव था और इसीलिए ये एनकाउंटर किया गया सिंपैथी के लिए। तो अगर 5 पुलिस अफसर के ऊपर एफआईआर लॉन्च किया है तो उस वक्त के थाना के पुलिस कमिश्नर जो भी हो उनके ऊपर भी करना चाहिए, वहाँ के गार्डियन मिनिस्टर उनके ऊपर भी एफआईआर लॉन्च करना चाहिए और गृह मंत्री को भी तलब करना चाहिए। ये सिर्फ एक की जिम्मेदारी नहीं होती है। ऐसे लोगों को जीने का अधिकार नहीं है जो इस प्रकार के निर्घृण काम करते हैं। लेकिन जिस तरह से आप ये नौटंकी करते हो एक प्रकार से, वो भी ठीक नहीं है कानून के लिए। चलिए, थैंक यू।